आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताची महत्त्वाची बातमी। जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्यामध्ये मराठवाड्यातील 781 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय। तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात म्हणजेच मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीच्या काळात तब्बल 150 शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले। आधीच कर्जाचा बोजा, त्यात अतिवृष्टीमुळे पिकं डोळ्यासमोर अक्षरशः मातीमोल झाली आणि त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय। ही आकडेवारी सप्टेंबर महिन्यापर्यंतची आहे, मात्र तरीही ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील केवळ 2च दिवसात 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली होती। अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, गेल्या काही काळात आपण बघतोय शेतकऱ्यांसमोरचं संकट हे दिवसागणिक आव असून उभं राहतंय आणि आधी दुष्काळ, आता प्रचंड पावसामुळे ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती आणि त्यातच अक्षरशः मरण कवटाळतात शेतकरी। काय नेमकी तिथली वस्तुस्थिती? नक्कीच प्रज्ञा, मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे आणि आता या आकडेवारी ज्या आहेत ती थक्क करणारे आहेत। 781 शेतकऱ्यांनी जानेवारी ते सप्टेंबर पर्यंत आत्महत्या केली आहे आणि ज्या काळात म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी झाली त्या काळात तब्बल 150 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। आणि आपण ह्या जिल्ह्यांची जर आकडेवारी बघितली तर तेच जिल्हे आहे धाराशिव, नांदेड, बीड, ज्या ठिकाणी अधिक अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी जी आहे तर शेतकऱ्यांची आत्महत्येची आकडेवारी देखील जास्त आहे। धाराशिवचा विचार केला तर ऑगस्ट मध्ये 4 आणि सप्टेंबर मध्ये 17 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। बीड मध्ये ऑगस्ट 18 आणि सप्टेंबर मध्ये 15 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। नांदेडचा आकडा जर बघितला आपण तर ऑगस्ट मध्ये 16 आणि सप्टेंबर मध्ये 17 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। त्यामुळे हा सगळा आकडा जे आहे तर चिंतेत भर पाडणारा आहे। आधीच शेतकरी आपण बघतो की कर्जबाजारीमुळे मराठवाड्यातील चिंतेत असतो, अनेकदा अतिवृष्टी येते, कधी कोरडा दुष्काळ येतो। अशा सगळ्या संकटाचा सामना करत असताना यंदा मात्र जी अतिवृष्टी झाली ती कधीही या शेतकऱ्यांनी पाहिलेली नव्हती। यावेळी जी अतिवृष्टी झाली त्यात फक्त पीकच नाही तर जमीन देखील खरडून गेलेली आहे। त्यामुळे आता जमिनीच राहिलेली नाहीये। या सगळ्या चिंतेत आता शेतकरी आधीच कर्जबाजारी आहे। पुढचं हंगाम कसं करायचं आणि सगळे आर्थिक चक्र जे आहेत ते शेतकऱ्यांचं बिघडलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता शेतकरी आत्महत्या मराठवाड्यात वाढू लागल्या। ऑगस्ट आणि सप्टेंबर या अतिवृष्टीच्या काळात देखील शेतकरी आत्महत्या झालेले आहे। फक्त सप्टेंबर पर्यंत नाही तर आता ऑक्टोबरची आकडेवारी आपल्याकडे पूर्णपणे आलेली नाहीये। मात्र 2 दिवसात गेल्या आठवड्यातले शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवसात 5 शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केल्या होत्या। त्यामुळे यात महिला शेतकऱ्यांची देखील माहिती समोर येते। त्यामुळे एकंदरीत मराठवाड्यातील हा सगळा आकडा चिंतेत भर पाडणारा आहे। आता शेतकऱ्यांसाठी सरकारकडून ठोस पावलं उचलण्याची गरज आहे, त्यांना मदतीची गरज आहे, कारण हा आकडा जो आहे तो चिंतेत भर पाडणारा आहे। आणि आता आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षात मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या ही वाढत चाललेली आहे। अशात आता या अतिवृष्टीमुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजच्या ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी काय काय निर्णय घेतले जातात, खास करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। मात्र शेतकऱ्यांसमोरचं संकट पाहता आता सरकार नेमकं काय निर्णय घेतं हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल।